आजचा आपला चिंतनाचा विषय आहे की भक्तीमध्ये सफलता का प्राप्त होत नाही, तर त्याचं कारणे काय आहेत त्याचं चिंतन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा, भक्ती कशाला म्हणायचं, तर भक्तीचं दुसरं नाव आहे प्रेम. आता आपण बघा की एक साधक वर्ग असतो आणि आपण ज्याची भक्ती करतो तो असतो, बरोबर. तर यांच्या दोन्हींच्यामध्ये ही भक्ती होत असते. समजा साधक आहे, तो जर देवीची भक्ती करत असेल तर देवी आणि साधक यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये एक नातं तयार होत असतं, बरोबर. तर बघा, भक्ती करत असताना बरेच जण काय करतात, वेगवेगळे गुरु करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये गुरु येतात, ते गुरु करतात आणि गुरूंच्याकडून त्यांना ज्ञानबोध होतो. परंतु ज्ञानबोध होऊनही त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणावी अशी प्रगती होत नाही. आता भक्तीमध्ये प्रगती झाली असं आपण कधी म्हणायचं, तर भक्तीमध्ये प्रगती होते याचा अर्थ असा आहे की आपलं जे मन आहे, अंतर्मन आहे, ते शांत होत जाते आणि आपल्यामध्ये बदल होताना दिसतील. म्हणजे आपल्यामध्ये असलेले जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, हे हळूहळू कमी होताना दिसतील आणि आपल्यामध्ये असलेले जे दिव्य गुण आहेत ते दिव्य गुण वाढत असताना दिसतील. मग त्याच्यामध्ये बघा, दिव्य गुण कोणते आहेत, तर सर्वात महत्त्वाचा गुण आहे जी आपली वाणी आहे, ती वाणी एकदम मधुर होते. वाणीमध्ये माधुर्य येते. आपण ज्याच्याशी पण बोलतो ना, तर आपलं जे बोलणं आहे ते इतरांना ऐकावंसं वाटतं. त्याला ते सतत असं वाटतं की हे मधुर बोल ऐकतच राहावे. म्हणजे दिखाव्याचे मधुर बोल नाही, त्याचे अंतःकरणातून मधुर बोलायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत होतं. ज्यावेळेस आपली आणि परमात्म्याची भक्ती ज्यावेळेस सफलतेकडे चालली आहे असं कधी समजायचं, त्यावेळी समजायचं की जेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम जागृत होईल. पण एक लक्षात घ्या, प्रेम जागृत होत असताना ते प्रेम फक्त आपल्या फॅमिलीपुरतं मर्यादित नाही आहे बरं का. तर ते प्रेम या सृष्टीमध्ये असलेल्या सबंध जीवजंतू त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम जागृत व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये किडे असतील, पशु असतील, पक्षी असतील, या सर्वांच्याबद्दलचं जे प्रेम आहे, ते करुणाभाव आहे, तो आपल्या हृदयामध्ये जागृत होतो. कारण बघा की त्यासाठी संतांनी मांसाहार वर्ज केला, कारण त्यांच्या हृदयामध्ये इतकं प्रेम जागृत झालं, इतकी करुणा जागृत झाली होती की त्यांना ते जेव्हा एखाद्या प्राण्याचं मांस जरी खात असतील अगोदर, तरी ज्यावेळी त्यांना ते कळालं की आपण कुठल्या तरी प्राण्याची हत्या करतोय, तर त्यावेळेस त्यांचं हृदय कळवळलं, तळमळलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मांसाहार बंद केला. आणि तो बंद करायला जबरदस्तीनं नाही, अंतःकरणातून बंद झाला. कारण हा जो करुणाभाव आहे ना, तो संतांच्या हृदयामध्ये होता आणि तो भक्तिभाव आपल्यासुद्धा मनामध्ये निर्माण होतो. तो कशामुळे होतो, ज्यावेळी आपली भक्ती सफलतेकडे जाते, म्हणजे आपण परमात्म्याच्या जवळ यायला लागतो. कारण परमात्मा प्रेमाचा सागर आहे आणि परमात्मा सबंध सृष्टीवरती झाडे, पशु, पक्षी, वेली, मनुष्य सर्वांवरती एकसारखं प्रेम करत असतो. या सर्वांच्यावरती त्याचं जे प्रेम असतं ना, ते एकसारखं असतं. तो कुणावरही भेदभाव करत नाही. तो सबंध मनुष्य, जीव, जंतू सगळ्यांच्यावरती प्रेम करत असतो. आणि हा जर बदल आपल्यामध्ये जर झाला असेल ना, तर समजायचं की आपली भक्ती सफलतेकडे आहे. तिसरी गोष्ट, आपली भक्ती सफल आहे हे कधी समजायचं, ज्यावेळी समजायचं की आपण निर्भय होतो. आपल्या मनातील भीती हळूहळू कमी व्हायला लागते. आपण ह्या सृष्टीमध्ये असे बऱ्याच घटना घडतील, काही घडत राहील, परंतु जी परमात्म्याची प्रिय भक्त असते ना, त्याला कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. सर्व गोष्टी तो सहज पारंगत होत जातो, सहज त्याच्यातून पार होत जातो. ही त्याच्यामध्ये जी निर्भयता आहे, ती निर्भयता, जो परमात्म्याचा जो गुण आहे, तो त्याच्यामध्ये यायला लागतो. भक्ती आपण करत असतो त्यावेळेस आपण ज्याची भक्ती करतोय त्याच्यापर्यंत पोहोचली तर पाहिजे. आणि हा आहे परमात्मा आणि हा आहे भक्त. या भक्त आणि परमात्म्याचा ज्यावेळेस मिलाप होतो, ज्यावेळेस ते जवळ येतात, जवळ आल्यानंतरनं मला सांगा, ज्यावेळेस आग आहे,
आगीच्या शेजारी जर पाणी आलं तर त्या पाण्याला त्या आगीची धग लागतेच ना. त्या आगीचे जे गुणधर्म आहेत ते पाण्यामध्ये येतात. पाणीही हळूहळू हळूहळू गरम व्हायला लागतं, बरोबर ना. अगदी तसंच परमात्मा आहे प्रेमाचा सागर. प्रेम, करुणा, दया ही त्याची गुण आहेत. ज्यावेळेस आपण त्याच्याजवळ जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या आपोआपच गुण आतून प्रदर्शित व्हायला सुरुवात होतात. परमात्मा मधुर आहे, गोड आहे आणि परमात्मा आनंदाचा स्रोत आहे. ज्यावेळेस आपण भक्ती करत असताना सफलतेकडे जात असते त्यावेळी आपल्या आत्म्यामधून एक आनंदाची लहर फुटते. आनंदाचा वर्षाव बाहेर व्हायला सुरुवात होते. ती व्यक्ती सतत आनंदी राहते, कारण परमात्मा हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. सकारात्मक ऊर्जेचा स्रोताच्या जवळ आपण जेव्हा येतो त्यावेळेस आपल्यामध्ये पणही सकारात्मकता यायला सुरुवात होते. कोणतीही गोष्ट घडत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मकता दिसते, कारण नकारात्मकता संपूर्णपणे बरी झालेली असते. तर आत्तापर्यंत मी जे सांगितले ती आपली भक्ती सफल होते की नाही याची ह्यात लक्षणं आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचं लक्षण मी हे सांगणार आहे की आपली भक्ती सफल होत आहे असं तेव्हा समजायचं जेव्हा आपण परमानंदाची, परमसुखाची अनुभूती घेत असतो. आपण हे जे शरीर आहे हाडामासाचं आहे. ह्या हाडामासाच्या शरीराच्या आनंदामध्ये आपण गुरफटत राहिलो, सुखामध्ये गुरफटत राहिलो. आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जर आपण सुख भोगत राहिलो, म्हणजे जीव काहीतरी मागते आपण ते त्या जिभेला पुरवतो तेव्हा छान वाटते. म्हणजे काहीतरी चवीधवीचं अन्न खाल्लं, स्पर्शाचा आनंद. एखादी आई असते तिच्या बाळाला स्पर्श केला की तिला आनंद होतो. तो स्पर्शातून होणारा आनंद, डोळ्यातून होणारा आनंद. आपण काहीतरी छान छान बघतो, फुले बघतो, फुले बगीचा काही असेल ते असेल, ते जेव्हा आपण बघत असतो त्याच्यातून आनंद होतो. नाकातून चांगला श्वास घेतला की आनंद होतो. तर कानामधून छान एखादं संगीत ऐकलं की आनंद होतो. पण अशी स्थिती पाहिजे की कानामध्ये कधी कधी कर्कश आवाज येईल, कधी कधी शिव्या ऐकायला येतील, कधी कधी कोणी वाईट बोलेल, परंतु जो भक्त असतो ना तो स्थिर असतो, स्थितप्रज्ञ असतो. तो बाहेर काही होते त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तो स्वतःच्याच स्थितीमध्ये इतका दंग असतो की त्याला फरक पडत नाही. किंवा आपण जे हे पंचज्ञानेंद्रिय आहेत त्या पंचज्ञानेंद्रियांच्या आनंदामध्ये, सुखामध्ये गुरफटत नाही. तर त्याच्याही पलीकडचं जे आत्मिक सुख आहे त्या आत्मिक सुखाच्या लहरीमध्ये जो सतत स्वतःला धुंद अवस्थेमध्ये, लीन अवस्थेमध्ये स्वतःला गुरफटून ठेवतो, असा असतो तो खरा भक्त. तर आत्तापर्यंत आपण काय केलेलं तर भक्तीची आपण जी सफलता आहे ती प्राप्त केलेली आहे. ती आपल्यामधून या जर गोष्टी दिसत असतील तर समजायचं की आपली भक्ती सफलतेकडे चाललेली आहे. पण जर आपल्या मनामध्ये अजूनही अहंकार असेल, हे मी केलं, हा मलाच का बोलला, हे माझ्याच बाबतीत असं का घडते, हे मला का बोलला, हे माझ्यामुळंच का असं घडलं, म्हणजे सतत मी. आता या ठिकाणी एक सत्य आहे बघा, जो खरा ज्ञानी असतो, जो खरा भक्त आहे, त्या भक्ताची स्थिती अशी असते की तो मी हे जे शरीर आहे त्या शरीराला समजत नाही, तो मी समजतो आत्म्याला. आणि जो आत्म अभिमानी असतो, जो स्वतःला आत्मा समजतो, त्याच्यामध्ये आत्म्याची गुण यायला सुरुवात होतात. आणि जो स्वतःला शरीर समजतो त्याच्यामध्ये या शरीराचे षडरिपू यायला सुरुवात होतात. आणि आपल्यामध्ये असलेले जे विकार आहेत ते विकार आपण जेव्हा स्वतःला शरीर समजतो त्यावेळीच होतात, आपल्यामधून जागृत होतात. आणि ज्यावेळी आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो ना त्यावेळेस आत्म्याचे जे दिव्य गुण आहेत ते बाहेर यायला सुरुवात होतात. मग आपली भक्ती सफल न होण्याचं मुख्य कारण आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे, सिक्रेट आहे. ज्यावेळी आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो की मी एक शरीर नाही आहे तर मी एक चैतन्य आत्मा आहे. मी आत्मा प्रेम स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. असं ज्यावेळेस चिंतन मनाचं सुरू होईल ना त्यावेळी आपली जी भक्ती आहे ती भक्ती यशस्वीतेकडे आपल्याला जाताना दिसेल. एक एक पाऊल आपलं त्या दिशेनं जाताना दिसेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे
की ध्यानधारणा करायला आजपासून सुरुवात करा. त्यासाठी ध्यानधारणा शिका. ध्यानधारणेतून काय होणार आहे, तर तुम्हाला या आत्मिक जगतामध्ये उन्नती करता येणार आहे. तुमची भक्ती सफलतेकडे जाणार आहे. हां, आपण भक्ती करत असताना तुम्हाला घरदार सोडायची अजिबात आवश्यकता नाही. घरदार सांभाळत कमल पुष्पाप्रमाणे, जसं कमळाचं फूल चिखलामध्ये असतं तरीसुद्धा त्याला चिखलाचा स्पर्श झालेला नसतो, तसंच या विषय विकाराच्या समुद्रामध्ये, या पाण्यामध्ये आपण राहतोय तरी पण त्याचा स्पर्श न होता आपण आपल्या आत्मिक उन्नतीकडे एक एक पाऊल टाकायचं आहे. त्यावेळी आपली भक्ती खऱ्या अर्थानं सफल होणार आहे.